2 धावांमधली एकही धाव त्यांना करता आली नव्हती आणि अतिशय धक्कादायक आणि अतिशय आश्चर्यकारक असा तो सामना झाला होता. खरं तर एवढी मोठी स्पर्धा आहे, प्रोफेशनल खेळाडू आहेत आणि अशा खेळाडूंना 6 चेंडूंमध्ये 2 धावा विजयाकरता करायचं आव्हान कसं काही पेलू शकलं नाही याचं आश्चर्य सगळ्यांनाच वाटून गेलं. त्यानंतर राजापूर ब्ल्यू लाईन संघानं विजय मिळवला आहे आणि या आधीच्या सामन्यात सचिन भाऊ 11 संघानंही सामना जिंकून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला. तेव्हा यानंतर क्वार्टर फायनलचा पहिला सामना होईल तो श्रीराम नेवळी विरुद्ध राजाराम ब्ल्यू लाईन राजापूर या संघादरम्यानचा हा सामना सुरू होतोय. विश्वनाथ लिंगायत यांची खूण येते, सामना सुरू करायचा आहे. सलामीचा फलंदाज आहे तो गोपाळ, गोलंदाजी करता सज्ज होतोय तो मुबीन. हॅलो, आताच्या मॅचचा सामनावीर झालेला उस्मानबाई पटेल यांची लाईव्ह मॅच या ठिकाणी आमचे पिंटशेठ पाकळे आणि संजय शेठ पाकळे यांच्या आई मातोश्री या पाहत होत्या आणि उस्मानबाईची त्यांना बॅटिंग आवडली आणि त्याच्यामुळे त्याला 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी 1000 रुपयाचं बक्षीस आईने या ठिकाणी पाठवलं आहे. संजय शेठ पाकळे आणि सचिन शेठ पाकळे. नाही एक फोटो बंधू ये घेतानाच घे ना. बबन नाईक आणि गोपाळ सलामीची जोडी. मुबीन गोलंदाजी करता सज्ज आहे. अतुल शिंदे प्रतिष्ठानच्या वतीने डाव्या यष्टीवरचा चेंडू बाहेर जातोय. हा चेंडू अवांतर घोषित होतोय पंच विश्वनाथ लिंगायत यांच्याकडनं. एकेरी धावेनं खातं उघडतंय ते मुन्ना देसाई 11चं. गोवा आणि वेंगुर्ल्यातल्या खेळाडूंचा भरणा या मुन्ना देसाई 11 संघांमध्ये. ते काय कामगिरी करतात बघूया. हा फटका तर हवेमध्ये, हा झेल होतो का पाहूया. चेंडू जातोय मिडविकेटच्या सीमारेषेच्या दिशेनं, मात्र चौकार काही जात नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. जो चौकार गेला असता त्याच्याऐवजी फक्त 2 धावांनी समाधान मानावं लागतंय. धावसंख्या पोचते 3 वरती. पॉवर प्लेच्या 2 षटकांचा फायदा उठवण्याचा प्रयत्न. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, मात्र टेनिस क्रिकेटमधला जो सगळ्यात फेवरेट शॉट आहे ज्याला काऊ कॉर्नर शॉट म्हणतात तोच फटका. धावसंख्या होते 3. यावेळेला यष्टीरक्षकाला चकवून चेंडू जातोय. हा चेंडू सीमापार जातो का बघूया. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग तर करतायत. क्षेत्ररक्षण तर होतंय. 2 धावांनी खात्यामध्ये भर पडते. अवांतर धावांची खूण येते. अर्थातच धावसंख्या पोचते 5 वरती. अवांतर धावा येऊ देत, बॅटच्या पट्ट्यातनं धावा येऊ देत, या प्रत्येक धावेचं मोल या 5 षटकांच्या क्रिकेटमधलं आपण मागाशी बघितलं होतं. 48 धावांचा सामना टाय झाला, त्याच्यानंतर 1 धाव केली होती फक्त आणि 2 धावा करायच्या असतानाही तो सामना पराभूत झाला होता फलंदाजी करणारा संघ. हे 5 षटकांचं क्रिकेट आहे. हा आला सुंदर चेंडू, गतीमध्ये बदल केला होता, काहीसा सुदैवी ठरला आहे. खरं तर स्टंपवरती हा गेला नाही आहे चेंडू, मात्र चेंडू जातोय तो निर्धाव. धावसंख्या कायम आहे. धावसंख्या आहे ती 5. पहिल्या षटकात मुबीन गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. याही वेळेला चांगला चेंडू, हा चेंडू जातोय, हाही निर्धाव चेंडू जातोय. सुंदर गोलंदाजी आहे. फक्त 2 धावांचा एक फटका आला होता, त्यानंतर मात्र 2 बाईकच्या धावा, अशा मिळून एकूण आत्तापर्यंत या षटकामध्ये झाल्या आहेत त्या 5 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय दबावाच्या क्षणाला गोलंदाजी करतोय तो मुबीन. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. हा चेंडू हवेमध्ये, हा झेल होतो का पाहूया. मिड विकेटच्या दिशेने हा झेल जातोय, हा झेल सुटतोय. बऱ्यापैकी सोपा झेल होता हा. अर्थात लाईट्स आहेत इथे, लाईट्सचा अंदाज सामना पहिलाच सामना खेळता येते इथे, परंतु या 5 षटकांच्या क्रिकेटमध्ये या एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये हा झेल होणं नक्कीच अपेक्षित होतं. हा झेल सुटतोय. 6 धावांनी पहिलं षटक पूर्ण होतंय. पहिल्या षटकात निघाल्या त्या 6 धावा. एक झेल सुटलाय, एक
22च्या 2 धावा गेल्यात. मग 3 धावा आहेत त्या जवळपास प्रतिस्पर्धी संघाला बक्षीस म्हणून दिल्या गेल्या आहेत असं म्हणायला नक्कीच आपल्याला हरकत नाही आहे. दुसऱ्या षटकाकरता आता बरकत गोलंदाजी करता सज्ज होतोय. मैदानामध्ये गोपाळ सगळे 6 चेंडू आहेत पहिल्या षटकातले ते गोपाळ खेळलाय. बबन नाईकला अजून काही स्ट्राईक मिळालेली नाही आहे. गोपाळनं केल्यात आत्तापर्यंत त्या 3 धावा. 3 धावा गोपाळच्या, 2 बाईज आणि 1 वाईड. धावसंख्या आहे ती 6. पॉवर प्लेचं शेवटचं षटक. 2 षटकं आहेत ती पॉवर प्लेची. पहिल्या षटकात धावा निघाल्या आहेत त्या फक्त 6. या षटकात बघूया पॉवर प्लेचा फायदा उठवण्यामध्ये फलंदाज यशस्वी ठरतात का. बरकत राऊंड विकेट आहे. हा चांगला हा झेल तर होत नाही आहे. चेंडू जातोय तो स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने. चौकार जातो का. हा जातोय तो चौकार जातोय. चांगला फटका आहे. आखूट टप्प्याचा चेंडू आहे. आधीच अंदाज घेतला होता तो चेंडूचा आणि चांगला तडकवलाय तो स्क्वेअर लेग सीमारेषेवरनं. धावसंख्या पोचते ती आता 10 वरती. चांगली सुरुवात आहे या षटकामध्ये ती मुन्ना देसाई 11 संघाकरता. गोपाळच्या बॅटमधनं हा डावातला पहिला चौकार येतोय. धावसंख्या पोचली ती 10 वरती. चांगली सुरुवात आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. हे पॉवर प्लेचं षटक आहे. शेवटचं षटक आहे पॉवर प्लेचं. 23 चेंडूंचा खेळ अजून डावातला शिल्लक आहे. 55-60 पर्यंत त्यांचं समोरचं लक्ष हे नक्कीच असणार आहे. नाणेफेक जिंकून त्यांना प्रथम फलंदाजी करता आमंत्रित केलंय समोरच्या संघानं. यावेळेला बॅटची कड बहुधा चेंडूने घेतली होती. क्षेत्ररक्षक स्लिपमधला निराश आहे. गोलंदाजाही हावभावामधनं थोडीशी निराशा व्यक्त होते. सुदैवी ठरतोय गोपाळ. त्याला हे जीवदान मिळतंय. धावसंख्या आहे ती 10. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवरती जीवदान. या वेळेला बॅटची कड घेऊन चेंडू हवेमध्ये. यावेळेला मात्र गोपाळला 7 यश त्याचं काही देत नाही आहे. हा दुसरा धक्का. हा पहिला धक्का बसतोय तो मुन्ना देसाई 11 संघाला. गोपाळ बाद होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता मात्र चेंडूचा वेग एवढा होता. बॅटची कड घेऊन चेंडू गेलाय तो शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिला धक्का बसतोय आणि पहिलं यश मिळतंय ते अतुल शिंदे प्रतिष्ठानला. डीजे धावसंख्या 10. हा चेंडू अवांतर घोषित होतो का बघूया. चेंडू वाईड तर नक्कीच आहे. अजून एक धाव मिळते. 2 धावा एकूण या चेंडूवरती मिळत आहेत. खराब चेंडू आहे यावेळेला तो बरकतचा. या आधीच्या चेंडूवरती त्याला विकेट जरूर मिळाली होती मात्र हा चेंडू वाईड आहे. धावसंख्या पोचते ती 12 वरती. पहिला चौकार आला होता त्यानंतर आता वाईडच्या 2 धावा आल्या आहेत. हे चांगलं षटक आहे आत्तापर्यंत. 3 चेंडू झालेत या षटकातले. धावा निघाल्या ते आत्तापर्यंत 6 धावा या षटकात निघालेल्या आहेत. धावसंख्या 12. षटक सुरू आहे ते दुसरं. हाही खराब चेंडू उजव्या यष्टीच्या खूप बाहेरचा. विश्वनाथ लिंगायत यांचा इशारा येतोय तो अवांतर चेंडूंचा. बरकतला चेंडूवरती चेंडूच्या टप्प्यावरती नियंत्रण काही अजून मिळवता आलेलं नाहीये. धावसंख्या पोचली 13 वरती. या 9 वाईडच्या धावा खूप महत्त्वाच्या या 5 षटकांच्या क्रिकेटमध्ये आणि तो धावा प्रतिस्पर्धी संघाला बहाल करतोय. याही वेळेला बॅटची यष्टीरक्षकाला चकवून चेंडू जातोय तो सीमारेषेच्या दिशेने. हा सुदैवी चौकार आहे मात्र महत्त्वपूर्ण धावा आहेत. कसंही हो दे धावा जमा होत आहेत त्या मुन्ना देसाई 11 संघाच्या खात्यामध्ये आणि ती त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे. 17 वरती धावसंख्या पोचली आहे. हे महागडं षटक आहे. आत्तापर्यंत 11 धावा या षटकामध्ये निघाल्या आहेत
आणि त्यातलं बॅटने फार मोठी धावसंख्या निघाली असं नाही आहे. वाईड आहेत, बाईज आहेत, ज्या नियंत्रित करता येणं खरं तर शक्य होतं. हा फटका हवेमध्ये मात्र 2 धावा हमखास मिळत आहेत. हे महागडं षटक आहे. 19 पर्यंत धावसंख्या पोहोचली. 13 धावा या षटकामध्ये निघाल्या आहेत. बरकतचं काहीसं महागडं षटक आहे. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या 19. अर्थात पुन्हा एकदा की बॅटमधून चांगला चौकार नक्कीच आलेला नाही आहे. ज्या धावा आहेत त्या वाईडच्या आहेत, बाईकच्या आहेत. यावेळेला 2 धावांचा फटका येतोय. धावसंख्या पोचते ती 19 वरती. षटकातला पुढचा चेंडू बरकतचा. हा चांगला फटका. याही वेळेला 2 धावा. 21 धावांपर्यंत धावसंख्या पोचली. 15 धावा तब्बल या षटकात आल्या त्या बरकतच्या. चांगली फलंदाजी यावेळेला आहे ती मुन्ना देसाई 11 संघाकडनं. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तो दोजी अर्थात बबन नाईकनं बबन नाईकनं लागोपाठ दोन धावांचे फटके मारलेत. धावसंख्या पोचले ती 21 वरती. 2 षटकं संपतायत. 2 षटकानंतर 1 बाद 21. सलामीवीर गोपाळ बाद झाला तो 7 धावाकडून. बबन नाईक खेळतो तो 4 धावाकडून. आणि जी अवांतर धावसंख्या आहे तीच खूप मोठी आहे. एकूण 2 वाईड आहेत, 2 लेग बाईज आहेत आणि 4 बाईज आहेत. रफिक गोलंदाजी करता आता सज्ज होतोय. 3रं षटक आहे. या आधीचं षटक महागडं ठरलं होतं. यावेळेला त्याला थोडीशी धावसंख्येवरती रोख घालणं आवश्यक आहे. 2 षटकानंतर धावसंख्या आहे ती 21. चांगली सुरुवात आहे मुन्ना देसाई 11 संघाची. अतुल शिंदे प्रतिष्ठाननं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये आत्तापर्यंत 21 धावा निघाल्या आहेत. अर्थात पुन्हा एकदा सांगतो या 21 मध्ये वाईडचा आणि बाईचा वाटा मोठा आहे. एखादा खणखणीत षटकार आलाय असं नाहीये. ज्या धावा आहेत त्या काहीशा सुदैवी अशा धावा आहेत, मात्र त्या महत्त्वाच्या असतात. धावा कशा निघाल्यात याला महत्त्व या 5 षटकांच्या क्रिकेटमध्ये नक्कीच नसतं. धावफलक कितीपर्यंत पोचलाय ह्याला महत्त्व आहे. उजव्या स्टेच्या बाहेरचा चेंडू सोडून दिलाय. खरं तर चांगली सुरुवात आहे यावेळेला ती रफिकची. धावसंख्या 21. निर्धाव चेंडूनं सुरुवात केली आहे ती रफिकनं. स्ट्राईकवरती आहे तो दाजी आणि बबन नाईक जोडी मैदानामध्ये मुन्ना देसाई 11 संघाकरता. षटक सुरू आहे 3रं. 38 सर्कलवरनं रफिकचा स्टार्ट आहे. याही वेळेला फुल टॉस. मात्र बॅटच्या पट्ट्यात काही येत नाहीये. 2 चेंडू निर्धाव जात आहेत. बघाचं षटक खराब गेलं होतं. यावेळेला मात्र रफिकनं पहिल्या 2 चेंडूंमध्ये एकही धाव दिलेली नाहीये. किंबहुना फलंदाजाच्या बॅटलाही चेंडू लागत नाहीये. पहिले 2 चेंडू निर्धाव. चांगली सुरुवात आहे ती रफिकची. 3ऱ्या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला गतीमध्ये बदल केला आहे. मात्र 2 धावांचा फटका वसूल करतोय दाजी यावेळेला मात्र दाजीचा अप्रोच चांगला होता. तो आधीच कमिट झाला नव्हता. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर त्याने फटक्याची निवड केली आणि जो 2 धावांचा डिक्लेअर फटका आहे तो खेळून त्याने वसूल केले. तर 2 धावा. धावसंख्या पोचते ती 23 वरती. तरीही चांगलं षटक आहे आत्तापर्यंत. 2 धावा फक्त निघाल्या आहेत. याही वेळेला 2 धावांचा फटका आहे. धावसंख्या 25 वरती पोचते. पहिले 2 चेंडू निर्धाव गेले होते. त्यानंतर मात्र 2 चेंडूंमध्ये 4 धावा निघाल्या आहेत. दाजीला हळूहळू सूर गवसतोय. तरीही चालतंय. अजूनही मोठा फटका तर येत नाहीये. पहिले 2 चेंडू चांगले होते. एकूण 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या आहेत. जे चांगलं षटक म्हणायला लागेल 5 षटकांच्या क्रिकेटमधलं. यावेळेला फुल टॉस. फटका आहे तो खणखणीत. येतोय तो लॉंग ऑफच्या दिशेने. एकाच धावेवरती समाधान मानलं. यावर खराब फेक आहे ही. खूप खराब फेक आहे. त्याच्यामुळे एक जादा धाव मिळते ती फलंदाजांना. फार गोलंदाज आणि यष्टीरक्षक या दोघांच्या मध्ये ही फेक गेले आणि त्या थ्रोवरती 1 धाव आरामात बहाल केली गेली. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही वाईडच्या धावा सोडताय, तुम्ही बाईकच्या धावा सोडताय, तुम्ही ओव्हरथ्रोच्या धावा देताय. याचा फार मोठा फटका अतुल शिंदे प्रतिष्ठानला बसू शकतो. धावसंख्या 27.
हा फटका हा जातोय, षटकार जातो का पाहूया. हा जातोय तो षटकार, सुरेख फटका आहे तो दाजीच्या बॅटमधनं आलेला. अप्रतिम फटका, खोलवर टप्प्याचा चेंडू, ताकदवर फटका आहे. ही सीमारेषा सुद्धा चांगली मोठी आहे आणि ह्या डावातला पहिला षटकार आलाय तो दाजीच्या बॅटमधनं. हेही षटक बघता बघता खूप महागडं ठरलंय. आता 12 धावा आतापर्यंत या षटकामध्ये निघाल्या आहेत. मोठं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा निघाल्या होत्या, त्यानंतरच्या षटकामध्ये 15 धावा निघाल्या आणि आता तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा निघाल्या आहेत. 3 षटकानंतर चांगली धावसंख्या या क्षणाला उभारली आहे. ती मुन्ना देसाई 11 संघानं त्यांची धावसंख्या पोचली ती 33 वरती. ही चांगली धावसंख्या आहे. काल आपण पाहिलं होतं एकदा 50-55 धावा झाल्या की धावांचा पाठलाग करणं हे कठीण होतं इथे. काल पहिले 3ही सामने आतापर्यंतचा जो हायेस्ट चेस आहे तो मला वाटतं 48 जो काल मगाशी टाय झाला सामना, तो हायेस्ट चेस आहे आतापर्यंत या स्पर्धेतला. मात्र या क्षणाला 50च्या पुढे ही धावसंख्या जाईल अशी चिन्ह दिसत आहेत. बघूया रफिक या षटकामध्ये काय कमाल करतो. 2 धावांनी सुरुवात केली आहे. आता डावखुरा फलंदाज च्या पवित्र्यामध्ये बबन नाईकचा हा फटका आहे. मुबीन गोलंदाजी करता आलाय. त्याने पहिलं षटक टाकलं होतं, ते चांगलं टाकलं होतं. त्याने फक्त 6 धावा दिल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. चांगली सुरुवात करून दिली होती त्याने. आता मात्र हाणामारीची षटकं आहेत. या शेवटच्या 2 षटकांमध्ये प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारायचा प्रयत्न नक्कीच असणार आहे. बबन नाईक सामोरा जातोय तो मुबीन करता. धावसंख्या 35. हाही फटका चांगला आहे. 2 धावांनी धावसंख्येचा वेग वाढतोय. धावसंख्या पोचते ती 37 वरती. चांगल्या धावसंख्येच्या दिशेनं ही वाटचाल आहे. चौथ्या षटकामध्ये धावसंख्या आहे ती 37. 50चं लक्ष तर या खेळाला त्यांच्या समोर अगदी सहज दिसतंय. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडूंमध्ये एक 15-20 धावा जरी धरल्या तरी सुद्धा 50-55ची धावसंख्या ही आत्ता नजरेसमोर आहे. याला ऑफ साईडला फटका येतो. 1 धाव तर नक्की मिळणार आहे. धावसंख्या पोचते ती 38 वरती. बबन नाईक पोचतोय 9 धावांवरती. आता दाजी स्ट्राईकला येतोय. दाजी खेळतोय 12 धावांवरती. सलामीवीर गोपाळ बाद झाला होता तो 7 धावा काढून. षटक सुरू आहे 4थं. मुबीन गोलंदाजी करतोय. आत्तापर्यंत 11 धावा त्याने या पहिल्या 9 चेंडूंमध्ये खर्च केल्या आहेत. अरे याला गटरा क्षेत्ररक्षण आहे. अतुल शिंदे प्रतिष्ठान करता एक खूप धोक्याची सूचना आहे. खरं तर वाईट टाकतायत, बाईज देत आहेत, ओव्हरथ्रोज देत आहेत आणि यावेळेला तर क्षेत्ररक्षकांना चूक होते. जिथे 1 धाव होती तिथे चौकार जातोय. मोठ्या धावसंख्येमध्ये त्यांनी स्वतःच खूप भर घातले. त्यांच्याकडनंही त्यांनी खूप धावा बहाल केल्या आहेत मुन्ना देसाई 11ला. हा खराब चेंडूचा आता तोहफा मिळतोय. खुश आहेत अतुल शिंदे प्रतिष्ठानचे गोलंदाज. अगदी आदरातिथ्य करतायत दोन्ही फलंदाजांचं. यावेळेला खराब क्षेत्ररक्षण, तिथे चौकार गेलाय. पुढचा चेंडू फुल टॉस आहे, तो तडकावला अक्षरशः तो स्क्वेअर लेग सीमारेषेच्या डोक्यावरून. धावसंख्या आता मोठी धावसंख्या झाली. धावसंख्या पोचली ती 48 वरती. धावसंख्या पोचले 48 वरती. बघा पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा निघाल्या होत्या. त्यानंतर मात्र गेल्या 3 षटकांमध्ये आत्तापर्यंत 42 धावा तडकावल्या आहेत त्या मुन्ना देसाई 11 संघानं. वाईड आहेत, ओव्हरथ्रो आहेत, खराब क्षेत्ररक्षणाचा चौकार आहे, आता फुल टॉस आहे. धावसंख्या 48. बघता बघता होते ही धावसंख्या. हाही सुंदर षटकार. हा या स्पर्धेतला आतापर्यंतचा सुंदर षटकार. कॉमेंट्री बॉक्सच्या बरोबर डोक्यावरून हा जातोय तो षटकार. धावसंख्या 54 वरती पोहोचले. सुरुवातीला
54. गेल्या 3 षटकांमध्ये 48 धावा आल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा निघाल्या होत्या. त्यानंतरच्या 3 षटकांमध्ये 48 धावांचा पाऊस पडतोय. दाजी आणि बबन नाईक, विशेषतः दाजी अतिशय आक्रमक आहे. तो खेळतोय 9 चेंडूंमध्ये 28 धावांवरती आणि बबन खेळतोय तो 12 चेंडूंमधल्या 12 धावांमध्ये. एक जबरदस्त भागीदारी आहे ती बबन नाईक आणि दाजीची. याला चेंडू हलकेच ढकललाय. 2 धावा घेतात का बघूया. खरं तर एका धावेवरती समाधान मानतायत. दाजीला स्ट्राईक द्यायचा आहे तो बबन नाईकला. दाजी चांगल्या रंगात आलाय. लागोपाठ 2 षटकार त्याच्या बॅटमधनं मगाच्या षटकामध्ये आले होते. ज्या मुंबईनं पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा दिल्या होत्या त्याला मात्र पुढच्या षटकामध्ये तब्बल 21 धावा मोजाव्या लागल्यात. 2 षटकांमध्ये 27 धावा निघाल्यात त्या मोबिनच्या. पहिलं षटक त्याचं नक्की चांगलं होतं. फक्त 6 धावा त्याने दिल्या होत्या. मात्र या आधीच्या षटकात 21 धावा त्याच्या निघाल्या आहेत. हाही फटका जातोय तो सीमा पार. हाही जातोय तो षटकार. सहज षटकार आहे हा. जबर अगदी बघता बघता धावसंख्या आता पोहोचली ती 61 वरती. जबरदस्त अशी आक्रमक खेळी आहे. दाजी पोहोचलाय 33 वरती, 34 वरती. 4 षटकार. हाही जातो षटकार. सलग 4 षटकार येत आहेत दाजीच्या बॅटमधनं. जबरदस्त फलंदाजी आहे आणि 6 षटकार मारतो का. दाजीला अतिशय सुंदर संधी आहे. 4 चेंडूंमध्ये त्याच्या बॅटमधनं 4 षटकार आलेत. 4ही उत्तुंग षटकार आहेत. 5वा चेंडू तो षटकार मारतो का बघूया. यावेळेला मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये तर चेंडू आलाय. चौकार तर जातोय, षटकार मात्र जात नाहीये. तोही निराश आहे दाजी. पण जबरदस्त आक्रमक फटकेबाजी आहे. 19 चेंडूंमध्ये 63 धावांची भागीदारी आहे या जोडीची. 3 षटकांमध्ये 63 धावांची भागीदारी आहे या जोडीची. धावसंख्या पोचली ती 71 वरती. 50-55 वाटली होती धावसंख्या, पण 70च्या पुढे पोचली ही धावसंख्या. मोठं लक्ष आहे. यावेळेला मात्र बॅटच्या पट्ट्यातून चेंडू हुकतोय. एक चेंडू केव्हा तरी हुकणार आहे त्याच्या बॅटमधनं. 4 चेंडूंवर 4 षटकार त्याने मारले. 5व्या चेंडूवरती चौकार मारलाय. 6वा चेंडू मात्र त्याच्या बॅटला काही कनेक्ट होत नाहीये. 44 धावांवरती येतो. पाहूया या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक तो झळकवतो का. यावेळेला मात्र त्याच्या बॅटच्या फटक्यातनं पुन्हा एकदा चेंडू हुकतोय आणि त्याचा अर्धशतकही आता होणार नाहीये कारण तो नॉन स्ट्राईक एंडला आलाय. तो खेळतोय 45 धावांवरती. 14 चेंडूंमध्ये 45 धावांची जबरदस्त खेळी करून दाजी पॅव्हलियनच्या दिशेने येतोय. धावसंख्या झाली ती 72. विजयाकरता 73 धावांचं मोठं लक्ष आहे. आतापर्यंतच्या या स्पर्धेतली ही सर्वोत्तम धावसंख्या ठरायला हरकत नाहीये. 72. जबरदस्त फटकेबाजी आहे ती दाजीची. मोठं लक्ष आहे ते अतुल शिंदे प्रतिष्ठानकडनं. जरी त्यांना दाजीनं नंतर मोठी फटकेबाजी लक्ष आहे. सुंदर फलंदाजी केली ती दाजीनं. दाजी नाबाद राहिला तो 45 धावा काढून. तर गोपाळ नाईक तर बबन नाईक नाबाद राहिलाय तो 13 चेंडूंमध्ये 13 धावा काढून.
नहीं। और मैं भोपू की आवाज़ सुन रहा हूँ, खास करके कॉम्बॉक्स से मैं देख रहा हूँ राइट साइड पर जो दर्शक हैं, धीरे धीरे ये आवाज़ बिल्कुल आपके कानों की तरफ आएगी। अतुल दत्ता शिंदे प्रतिष्ठान की बात करें तो प्रारंभिक जोड़ी मैदान के अंदर धीरे धीरे आ रही है। रोहित पवार, जिलानी, और दोनों खिलाड़ी फॉर्म में है, मजा आएगा। जीतने के लक्ष्य की बात करें तो लक्ष्य रहेगा इस मुकाबले में 73 का 73 रनों की जरूरत है यह मुकाबला जीतने के लिए। यंग बॉयज क्रिकेट क्लब साबरडी प्रेसिडेंट आमदार शेखर निगम चषक 2023 पहला पड़ाव आपने देखा, दूसरे पड़ाव की कहानी बहुत इंटरेस्टिंग हो जाएगी। एक बार फिर मैदान के अंदर बल्लेबाज तैयार है, छोटे से ब्रेक के साथ मैदान के अंदर जाएंगे। खिलाड़ी वो कॉम्बॉक्स में आएंगे। मुन्ना देसाई 11 प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के गेंदबाज अपने बॉलिंग मान पर तैयार हो रहे हैं। दर्शन बांदेकर ये खिलाड़ी भी फॉर्म में है। वेंगुलर गोबा का कॉम्बिनेशन है, अंपायर तैयार हो रहे हैं। जीतने के लिए लक्ष्य बिल्कुल बड़ा, 30 गेंदों में 73 रनों की जरूरत है। रोहित के पास भी काबिलियत है, बड़े स्ट्रोक खेलने वाले खिलाड़ी। दूसरी तरफ से अगर देखें तो तकनीकी तौर पर स्ट्रांग खिलाड़ी, नौ स्ट्राइकर इन पर बल्लेबाज जिलानी, और उच्च कद के गेंदबाज, गेंदबाजी करने के गेंदबाज तैयार है। दर्शन प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं। ऑफ साइड पर आप देख सकते हैं इस वक्त एक फ्लाइंग स्लिप, उसके साथ पॉइंट कवर, एक मुडाप पर खिलाड़ी, ऑफ साइड पर 4 खिलाड़ी, ऑन साइड पर 5 खिलाड़ी तैनात। दर्शन अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है। रोहित के पास काबिलियत है, अनुभव की कोई कमी नहीं है, और फॉर्म भी बहुत अच्छा चल रहा है। बैकफुट पर ऑन साइड पर पुल शॉट खेलना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है। मिस टाइम स्ट्रोक था, डीप मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील करते तो करते, तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है। एक बड़ा मुकाबला बीच मैदान पर है। अतुल दादा शिंदे प्रतिष्ठान और मुन्ना देसाई 11, और दोनों तो संतुलित टीमें हैं। इस ओवर की अगली गेंदबाजी करने गेंदबाज दर्शन तैयार। लेग स्टंप के बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा अंपायर कर रहे हैं। दर्शन गेंद की जो गति है एक बार फिर बहुत तेज रखना चाहते हैं, लेकिन गति के ऊपर आप सवार होने की जब कोशिश करते तब जाकर नियंत्रण होना बहुत जरूरी, अनुशासन होना बहुत जरूरी। लेग स्टंप के बाहर गेंद थी। रन संख्या 2 रन, जिलानी ऑन स्ट्राइक। पावर प्ले का पहला ओवर। आमदार शेखर निगम चषक 2023 आप देख रहे हैं, दर्शक काफी संख्या में मौजूद, दर्शकों से खचाखच भरा स्टेडियम। दूसरे दिन का खेल ऑन साइड पर बहुत बढ़िया तरीके से खेलते हैं स्क्वायर लेग पर खिलाड़ी, लेकिन वो बन गया दर्शक बन गए दीवाने। तालियां बजाने का मौका मिलेगा। जो टेक्निकली साउंड बल्लेबाज है, मजा आएगा। गेंदबाजी करके गेंदबाज दर्शन तैयार, कदमों का इस्तेमाल किया, आगे आए बहुत बढ़िया तरीके से। अच्छा अप्रोच, अच्छा इंटेन बल्लेबाज का गेंद जाते हुए मिड विकेट क्षेत्र में 1 रन लिया, दूसरे के लिए आना चाहती, लेकिन एक बार फिर मना किया गया है स्ट्राइकर इनके बल्लेबाज रोहित द्वारा। मुझे वो अन्नू मलिक का गाना याद आ रहा है, रुक बाबा रुक। विकेट के ऊपर खड़े रहने की जरूरत है इस वक्त। अगर देखें लक्ष्य बहुत बड़ा है अपने सामने। दर्शन एक ऐसे खिलाड़ी है जो क्रिकेट की परिभाषा जानते हैं, लेदर बॉल का अनुभव इनके पास। उच्च कद के गेंदबाज रोहित ऑन स्ट्राइक, बैकफुट चले गए, गेंद को खेल दिया पॉइंट क्षेत्र में। रन लेना चाहते थे रोहित, लेकिन जिला ने मना किया है। राजू शिंदे टीम के ओनर, अतुल दादा शिंदे प्रतिष्ठान। इस ओवर की बात करें तो बहुत ही बढ़िया ओवर है, रन तो बिल्कुल बने हैं। बल्लेबाजों ने खास करके जिलाने का बल्ला बोध रहा है। स्कोर बोर्ड की बात करें 9 रन बगैर किसी नुकसान के। पैरों की तरफ गेंद थी और बल्लेबाज बैकफुट पर खेलने की कोशिश करते हुए विकेट के सामने पाए गए। रोहित बैक टू द पेवेलियन, दर्शन को मिला विकेट, आउट। श्री राम निवली टीम के कप्तान और राजापुर ब्लू लाइंस के कप्तान को मैं दरखास्त करना चाहूंगा, टॉस के लिए आइए।
राजापुर ब्लू लाइंस और श्रीराम निवली 11, दोनों टीमों के कप्तानों को दरख्वास्त है टॉस के लिए आपके लिए आखिरी कॉल है। कम से कम 3-4 बार कॉल आपको दिए गए हैं। राजापुर ब्लू लाइंस के कप्तान पहुंच चुके हैं। श्रीराम निवली टीम के कप्तान, निवली टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, प्लीज आइए। नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज राहुल। मसबड़ के खिलाड़ी बीच मैदान पर, मसूर का, ओके बिल्कुल इस पर खिलाड़ी बिल्कुल बीच मैदान पर हैं। और एक तरफ दर्शन उच्च कद के गेंदबाज आयम एक्शन से गेंदबाजी कर रहे हैं और गेंद को छुपा के लेके आ रहे हैं। देखिए एक बार फिर इनका जो बॉलिंग एक्शन बहुत अच्छा है। आयम एक्शन से जब गेंदबाजी कर रहे हैं गेंद को पीछे, ये एक इंटरनेशनल में बहुत बार मैंने देखा है, टेनिस क्रिकेट में कम बार होता है। ये देखिए गेंद को पीछे, एक बार फिर इनके गेंद पीछे है और अब जाकर देखिए क्या होगा। ऑन साइड पर खेलते हुए अच्छा स्ट्रोक, डीप मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। 1 रन जरूर लिया गया दोनों बल्लेबाजों द्वारा। 73 रनों की जरूरत है। पहले ओवर का खेल समाप्त होता है। आखिरी गेंद पर सिंगल, राहुल बीच मैदान पर है, रखेंगे अपने पास स्ट्राइक। और मैं विनती करूंगा श्रीराम निवली 11 के कप्तान को, आइए टॉस के लिए, टॉस हो रहा है, तब तक हम गाना सुनते हैं। क्लब सामने प्रेजेंट आमदार चषक 2023 आप देख रहे हैं। प्रतियोगिता का दूसरा दिन और द्वितीय रोशनी में प्रतियोगिता। 32 साल का सफर है इस टूर्नामेंट के लिए। आमदार शेखर निकम चषक 2023 की कहानी बहुत लंबी है। अब जाकर देखिए गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है। ग्लेन के हाथ में गेंद, स्ट्राइकर पर बल्लेबाज राहुल। जीतने के लिए लक्ष्य 73 रनों का। पहले ओवर की कहानी समाप्त। रन संख्या कुल मिलाकर 10 रन। 1 विकेट के नुकसान पर 10 रन। अतुल दादा शिंदे प्रतिष्ठान ऑन साइड पर गेंद को खेलना चाहते थे। टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद, शरारत करते भी, ये बहुत अच्छी गेंद थी। मन बना के खेलने का प्रयास राहुल ने किया। अगेंस्ट द टर्न खेलना चाहते थे। गेंद की बात करें तो टिप्पा बिल्कुल आप देख सकते हैं 5वें स्टंप की तरफ था। बल्लेबाज सफल हुए थे। अच्छी गेंदबाजी के लिए द्वारा पहली गेंद सटिंग लाइन पर, स्ट्राइकर पर राहुल तैयार। इस ओवर की अगली गेंद गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है अपनी बॉलिंग मार्ग पर। फील्डिंग के जवाब के 2 स्लीप, 1 पॉइंट, उसके साथ एक मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात है। टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकलते हुए गेंद, वाइड बॉल का इशारा। मिस्टर रेस्टा से रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन। श्रीराम निवली टीम के कप्तान के लिए दरख्वास्त है, प्लीज टॉस के लिए रेडी रहे। बीच में तर पर जिलानी और राहुल के बीच चर्चा हो रही है। चर्चा तो होनी चाहिए। चर्चा तो बिल्कुल आमदार शेखर निकम चषक 2023 की भी हो रही है। अनिरुद्ध ये टूर्नामेंट ऑस्ट्रेलिया से देख रहे हैं। यंग बॉयज क्रिकेट क्लब साबर रिप्रेजेंट आमदार शेखर निकम चषक 2023। गेंदबाजी करके गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर तैयार हो रहे हैं। टप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ जा रही है। अच्छी गेंदबाजी, राउंड विकेट गेंदबाज द्वारा बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं हो रहा है। जिलानी नॉफ स्ट्राइक पर, राहुल स्ट्राइक पर। और गेंद टल खेलने का प्रयास जरूर हो रहा है। क्या बेहतरीन गेंदबाजी इस ओवर में ग्लेन द्वारा। पहले ओवर में दर्शन आए थे, उनके खिलाफ 10 रन आपने बनाए, लेकिन दूसरे ओवर में पूरी तरह से खामोश रखा है ग्लेन ने। बल्लेबाज के पास कोई विकल्प नहीं है। एक्सीलेंट बॉलिंग। इस बार हवा में गेंद है, मिड ऑफ पर खिलाड़ी दायरे के अंदर, गेंद के नीचे जिला और बल्लेबाज राहुल बैक टू द पेबल, गॉन। सिक्का उछला, राजापुर ब्लू लाइन के पक्ष में गिरा। इन्होंने कहा कि भाई हम बल्लेबाजी करेंगे, बल्लेबाजी करने का फैसला लिया है।
श्री राम निवली 11 और राजापुर ब्लू लाइन के बीच इसके बाद में एक बड़ा मुकाबला होगा। अब नंबर 4 पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज कदीर। कराड़ प्रीमियर लीग, सहारा प्रीमियर लीग बहुत ही बेहतरीन प्रदर्शन रहा है, लेकिन उस लेवल से थोड़ा सा ये लेवल बहुत ऊपर का है, तो इस लेवल पर आपको बहुत अच्छी बल्लेबाजी करनी होगी। और दबा में अच्छी बल्लेबाजी करते कदीर, काबिल थे। जिलानी बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन स्ट्राइक रोटेट नहीं हो रहा है। इस ओवर की बात करें तो वह ग्लेन ने शानदार गेंदबाजी की है। स्कोर की बात करें तो 11 रन 2 विकेट के नुकसान पर। ज्यादा सफल हुए थे, ऑफ स्टंप के काफी बाहर आए थे उछलकर। टप्पा खाने के बाद घुमाव तो जरूर मिल रहा है। गेल तो बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, खामोश रखा है बल्लेबाजों को। कदीर ऑन स्ट्राइक, स्कोर 11 रन 2 विकेट के नुकसान पर। 73 रनों का लक्ष्य है। अगेन द टर्न, टप्पा खाने के बाद घुमाव, हरकत करेंगे तो बरकत जरूर मिलेगी। इस ओवर में केवल 1 रन और 1 विकेट, 1 नंबर की गेंदबाजी। प्रतियोगिता का जो फर्स्ट प्राइज बिल्कुल 2 लाख का है। आमदार शेखर निगम चषक 2023 में ग्लेन की शानदार गेंदबाजी। आप देख रहे हैं यंग बॉयज क्रिकेट क्लब साबरडे प्रेजेंट आमदार शेखर निगम चषक 2023। सूर्या फिलहाल गेंदबाजी करने के तैयार। वेगुर्ला और गोवा ये कॉम्बिनेशन है मुन्ना देसाई 11 टीम के पास। दर्शक का आपने देखा, बहुत ही बढ़िया प्रदर्शन इन्होंने किया। उसके बाद में खास करके प्रशंसा करनी चाहिए ग्लेन की, क्या कमाल की गेंदबाजी की है। स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए। जिलानी 9 स्ट्राइकर पर कदीर, और दोनों के पास काबिलियत तो है, लेकिन इस बड़े मंच पर अच्छा प्रदर्शन करने की जरूरत। टप्पा खाने के बाद काफी ऑफ टाइम के बाहर गेंद, वाइट बॉल का इशारा। सूर्या आपके स्क्रीन पर है और विश्वनाथ लिंगायत वाइट बॉल का इशारा कर रहे हैं। काफी ऑफ टाइम के बाहर गेंद थी, फ्लाइटेड गेंद थी और टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली है। सूर्या की गेंदबाजी आप देख रहे हैं। इस बार ज्यादा आगे गेंद थी, लॉन्ग ऑफ क्षेत्र में गेंद को खेल दिया। खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है, जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल जरूर किया है। इसी सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। रन सिंह के 12 रन। अतुल शिंदे प्रतिष्ठान मैदान के अंदर संघर्ष कर रहे हैं। कदीर के पास मौका है यहां से बड़े स्ट्रोक खेले और एक बार फिर मैच में कमबैक करे। काफी ऑफ टाइम के बाहर गेंद, अच्छी गेंदबाजी हो रही थी, लेकिन ये गेंद अगर देखें तो काफी ऑफ टाइम के बाहर। व्हाइट बॉल का इशारा। ग्लेन की जबरदस्त गेंदबाजी। 1 ओवर 1 रन और 1 विकेट, 1 नंबर की गेंदबाजी रही है दूसरे ओवर में ग्लेन द्वारा। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के गेंदबाज तैयार है सूर्या। लेफ्ट आर्म राउंड विकेट। ऑन सेट पर अच्छा स्ट्रोक, गेंद को खेलते हुए काउ कॉर्नर क्षेत्र में खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है। जब तक ये गेंद को फील करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। रन संख्या 15 रन 15 ऑन द बोर्ड। तीसरे ओवर का खेल चल रहा है। लक्ष्य बहुत बड़ा है। वैसे कुएं का पानी बहुत गहरा है, निकालने के लिए आपको मशक्कत करने की जरूरत। यह भी अच्छी गेंद थी, ऑफ टिप के बाहर फ्लाइटेड गेंद थी। गेंद को खेल दिया लॉन्ग ऑफ क्षेत्र में। सिंगल डबल से तो बात नहीं बनेगी, बड़े स्ट्रोक की जरूरत है, लेकिन सामने से गेंदबाजी देखिए क्या जबरदस्त गेंदबाजी हो रही है। सूर्या शानदार गेंदबाजी कर रहे हैं, प्लेटफॉर्म दिया है खास करके ग्लेन ने। दर्शक के ओवर में 10 रन आए थे, दूसरे ओवर में केवल 1 रन। इस ओवर में बड़े स्ट्रोक की कोशिश तो हो रही है। टप्पा खाने के बाद बाहर की तरफ गेंद निकली और फिलहाल अगर देखें तो गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। परेशानियां बढ़ती भी इस वक्त अगर देखें तो अतुल शिंदे प्रतिष्ठान के लिए। मुन्ना देसाई 11 की टीम का प्रदर्शन बहुत ही बढ़िया। अब ओवर द विकेट गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आए हैं। ऑन साइड पर फैली हुई फील्ड है, लॉन्ग ऑन काउ कॉर्नर, मिड विकेट, डीप स्क्वायर लेग। एक फाइन लेग पर खिलाड़ी, 5 खिलाड़ी ऑन साइड पर। काफी संख्या में दर्शक मौजूद हैं। श्री राम न्यूली और राजापुर ब्लू लाइन से एक बहुत ही जबरदस्त मुकाबला होगा। अगेन द टर्न खेलने की कोशिश, टप्पा खाने के बाद घुमाव मिल रहा है। इस विकेट पर जबरदस्त गेंदबाजी, बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर 34 स्टंप की तरफ गेंद थी और लेन गेंदबाजी कर रहे। टप्पा खाने के बाद घुमाव मिलता हुआ गेंदबाज सूर्या को। यह भी गेंद बाहर की तरफ निकली है।
क्या जबरदस्त गेंदबाजी, अच्छा मिश्रण, और हर गेंद को अगर देखे तो ज्यादा से ज्यादा ऑफ टाइम के बाहर निकालने की कोशिश गेंदबाजों द्वारा। ओवर यहाँ समाप्त हुए। 3 ओवर के बाद रन संख्या कुल मिलाकर 16 पर लॉस ऑफ 2 विकेट। प्रेजेंट आमदार शिखर निगम चषक 2023 में सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। टेनिस क्रिकेट .in के माध्यम से लाइव टेलीकास्ट इस प्रतियोगिता का गेंदबाजी करने गेंदबाज तैयार। ग्लेन का ये दूसरा ओवर ज्यादा सफल हुए थे, और देखिए 2 लोगों के लिए काम है। हमारे स्कोरर थोड़ा बिंदी गेंदे लिख रहे हैं, सामने से पीछे जो स्लिप का खिलाड़ी विकेट कीपर, बाकी बल्लेबाज जो बीच मैदान पर ज्यादा कुछ नहीं कर पा रहे। अब कितने खिलाड़ी देखिए स्लिप के पीछे स्लिप है। ये पहली बार हो रहा है टेनिस क्रिकेट में। कदम का इस्तेमाल किया गया, अच्छा स्ट्रोक था जिलानी का, लॉन्ग ऑफ क्षेत्र में गेंद को ड्राइव किया, कदमों का इस्तेमाल करते हुए गेंद के पिच तक पहुंचे, ये बेहतर है। स्कोर की बात करें तो 70 रन। अब गेंदों की बात करें तो इस वक्त आपके पास गेंदे शेष कुल मिलाकर 10, और 10 गेंदों में जीतने के लिए यहां से आपको चाहिए 56 रन। तो लक्ष्य से बहुत दूर है अतुल दादा शिंदे प्रतिष्ठान। और एक टप्पा खाने के बाद ज्यादा हरकत करती हुई और वाइट बॉल का इशारा। रन बनाने के लिए मुश्किल हो रही है अतुल दादा शिंदे प्रतिष्ठान के लिए। फाइनली का खिलाड़ी बहुत फाइन रखा हुआ है। कल अगर देखें तो बढ़िया प्रदर्शन चौधरी ने किया था। चौधरी, सत्यम चौधरी इस सीजन में फॉर्म में खिलाड़ी है। आज देखिए जो लेग ब्रेक गेंदबाजी हो रही है उसमें ज्यादा कुछ बल्लेबाज नहीं कर पा रहे, काफी ऑफ स्टंप के बाहर आए थे, बिल्कुल 7वें स्टंप की तरफ। गेंद को आगे रख रहे, छोटा नहीं रख रहे, इसलिए बल्लेबाज को ज्यादा मौका नहीं मिल रहा है अपने बैकलिप को खेलने के लिए, बैकलिप को खोलने के लिए। कुछ बड़े स्ट्रोक खेलने के लिए एक बार फिर प्रयास तो कर रहे हैं, लेकिन बात नहीं बन रही है। अब गेंद ये बेहतर है, इंतजार किया और कवर के ऊपर से खेल दिया है। डबल मिलेगा, चौके छक्के चाहिए इस वक्त। प्रेशर पूरी तरह से रहेगा अतुल दादा शिंदे प्रतिष्ठान के ऊपर। रन संख्या अगर के तो स्कोर 20 रन। बॉल की जरूरत है, बीच मैदान पर बॉल की जरूरत है। कदीर और जिलानी जो इस सीजन के बेहतरीन खिलाड़ी इस वक्त अतुल दादा शिंदे प्रतिष्ठान के हैं, लेकिन सामने टॉप क्लास गेंदबाजी आज रही है मुन्ना देसाई 11 टीम की। स्कोर 20 रन, जीतने के लिए बचाइए और 53 रन। टारगेट बहुत बड़ा है और इस वक्त मुश्किल स्थिति बल्लेबाजों के लिए। ऑन से पर अच्छा स्ट्रोक, गेंद को खेलते हैं गैप में, टाइमिंग बढ़िया, खिलाड़ी बॉर्डर पर तैनात है, सुंदर तरीके से गेंद को रोक लिया है। केवल एक ही रन मिलेगा, एक से ज्यादा नहीं है, और इसी सिंगल के साथ स्कोर बिल्कुल आगे बढ़ रहा है। सिंगल डबल आ रहे हैं, आखिरी गेंद पर सिंगल। जिना का स्पेयर बहुत अच्छा रहा है। इस ओवर की बात करें तो 5 रन और 2 ओवर। इस ओवर की बात करें तो इन्होंने रन दिए हैं कुल मिलाकर 5, 2 ओवर 5 रन और 1 सफलता जीत के सफल ओवर का खेल समाप्त हुआ। और बिल्कुल इस वक्त दूधिया रोशनी में प्रतियोगिता श्रीराम डिवली और राजापुर ब्लू लाइंस के बीच एक तगड़ा मुकाबला जरूर देखेंगे। राजापुर ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया है और ये निर्णायक ओवर है, आखिरी ओवर बीच मैदान पर। अंकित के हाथ में गेंद, रनों पर अंकुश लगाया है आज गेंदबाज ग्लेन ने, और उसके साथ बढ़िया गेंदबाजी रही है गेंदबाज सूर्या द्वारा। अंकित अपने बॉलिंग मान पर तैयार। अतुल दादा शिंदे पर प्रतिष्ठान बिल्कुल संघर्ष कर रही। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने की गेंदबाज तैयार। इस ओवर की अगली गेंद
और अच्छी गेंद, अच्छा गति परिवर्तन था। क्या जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन हो रहा है बीच मैदान पर। बल्लेबाज संघर्ष कर रहे हैं, लेग में का इशारा होता हुआ विश्वनाथ लिंगायत द्वारा। इस ओवर की बात करें तो ये निर्णायक ओवर है। आपके पास गेंदे शेष है, फिलहाल आप देख सकते हैं 4 गेंदे और जीतने के लिए बहुत रन चाहिए, 50 रन चाहिए। ऑन सर पर अच्छा स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच गेंद को आड़े बल्ले से खेल दिया था, डीप मिड विकेट बाउंड्री के बाद 6 रन। अब दर्शक निगम चषक 2023 में सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। निर्णायक ओवर का खेल बीच मैदान पर चल रहा है और अंकित के खिलाफ एक अच्छा स्ट्रोक बल्लेबाज का का इस खिलाड़ी के पास भी बिल्कुल काबिलियत है। तो वह सिंगल जरूर मिलता बम। उसके साथ अगर देखें तो दोस्तों इसी मंच पर आप एक एग्जीबिशन मैच में देखने वाले हैं। टॉस गेंद ऑन साइड पर खेलते हुए अच्छा स्ट्रोक है, खिलाड़ी बाउंड्री पर तैनात। जिलानी और कदीर कोशिश कर रहे हैं, लेकिन फिलहाल अगर देखें तो अपनी मंजिल से बहुत दूर। रत्नागिरी चिपळूण के बीच होगा एक सबसे बेहतरीन मुकाबला, एक अलग सोच, अलग कंसेप्ट बिल्कुल आप देख सकते हैं इस वक्त हम दर्शक निगम चषक 2023 में। और टपक आने के बाद घुमाव मिला, ऑफ स्टंप के बाहर रहते ताकत का इस्तेमाल करते हुए खास करके बल्लेबाज कदीर। और 5 ओवर का खेल समाप्त हुआ। बेहतरीन प्रदर्शन रहा है इस मुकाबले में मुन्ना देसाई 11 टीम का। कांग्रेचुलेशन, वेल डन।